मित्रांनो आपण बाईकची फोटोशूट करायला आलोय आणि बाई काय मस्त जागा यार, काय नेचर वातावरण आहे बघा यार. केतन बाई फोटोग्राफी करतोय आणि आम्ही चाललो मलंगडला. ए भावा लोकेशन सांगू नको, लोक जाम गर्दी करतात भावा. अरे यार लोकेशन सांगायचे नव्हते. ठीक आता आहे पाऊस कट कट पूर्ण वाट कट. वाह काय डोंगर आहेत रे. हा पाणी असा फुल वाहत असतो इकडनं. गर्मीने ना लाल लाल झालं. लवकर चल बाई. हे बघा लोकेशन बघा बाई. लोकेशन बघ भाई, स्वित्झर्लंड दाखव भाई. आई शपथ रे खतरनाक. हे चप्पल आहेत कोणाचे तरी, काहीतरी प्रेम प्रकरण चालू आहे इकडे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या न्यू व्हिडिओमध्ये. मित्रांनो आज आम्ही आलो आहे कल्याणच्या पुढे थोडासा मलंगडच्या इथे. आम्ही बाईकचं फोटोशूट आणि व्हिडिओज काढायला आलेलो आणि आमचा एक फेवरेट स्पॉट आहे, तो मी तुम्हाला आता जाऊन दाखवतो. आणि हे बघा कोण आहे आपल्यासोबत, केतन ब्रो द फोटोग्राफर. आम्हाला लोकेशन मिळालं की आम्ही सोडत नसतो बाई, आमचं असंच आहे. इथे एक बर्नआउट मारल्या मस्त की तुम्हाला दाखवू का आता, दाखवू की रीलमध्ये बघणार. रीलचा इन्स्टा आय डी इकडे देतो, तुम्ही जाऊन बघा. बाई खतरनाक बाई. पण अरे क्लायमेट पण बघा, क्लायमेट पण काय मस्त आहे इकडे. सगळं ढगाळ वातावरण एकदम, सगळं शेत सुकाटलं आहे रे. पाऊस कधी पडेल काय माहिती, पण चांगलं आहे आपल्यासाठी, चांगलं आहे. म्हणजे थोडासा ड्राय रस्ता मिळतोय. चिखल बिकल झाला तर बाईक खराब होणार, त्यापेक्षा बाईक बघा यार. ही बघा काही लोक आहे. आणि मेन बाई आता ह्याचा काहीतरी विषय करायला लागेल. हा फॉग लाईटचा आता जो सीन चालू आहे ना मुंबईमध्ये, तो थोडासा क्रेझी विषय चालू आहे. कारण की आता हा थोडासा वेगळाच टॉपिक आहे. मी तुम्हाला सविस्तर माहिती देतो पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा रीलमध्ये देतो. पण यार एवढे चांगले फॉग लाईट आहेत. ॲक्च्युली मी हा फॉग लाईट वापरत पण नाही आहे, माहिती आहे का. हा सीन आहे फक्त एवढंच की आम्ही जेव्हा मॉर्निंग राईडला निघतो ना तेव्हा जाम काळोख असतो पुढे, म्हणजे स्ट्रीट लाईट असून पण ते ऑन नसतात. हा सगळ्यात मोठा विषय, तो मी तुम्हाला दाखवू व्हिडिओच्या माध्यमातून. ॲक्च्युली सगळं कारण थोडा मुंबईच्या रिक्षावाल्या आणि थोडा स्कूटरमुळे झालं, जिकडे लोक अननेसेसरी फॉग लॅम्प लावतात, तो थोडासा विषय झालेला. म्हणून आता बायकर्सला झेलावं लागतं थोडंसं. ठीक आहे, काय नाही, हरकत नाही, करूया. काढून टाकू आपण, काढून टाकू, ऑप्शन नाही दुसरा. जेव्हा लॉंग राईडला जायचं असेल तेव्हा लावू परत. हां येस, जेव्हा आपल्याला आउट ऑफ मुंबई जायचं असेल तेव्हा लावू. तसं काहीतरी पोर्टेबल विषय करूया, पण सध्या तरी काढूया. कारण की बाई सपोर्ट करूया आपला इनिशिएटिव्ह मुंबई पोलीसकडनं. आणि कारण आम्हाला पण त्रास होतो, हाय बीम जेव्हा येतं समोर तर आम्हाला पण त्रास होतो. ठीक आहे काढूया. आता मी दुसऱ्या स्पॉटला चाललो, तिकडे नाही थोडा तुम्हाला. हां चला तर मित्रांनो, आता मस्त फोटोशूट आणि रील बिल बनवले आम्ही. आता आम्ही चाललो आमच्या मेन स्पॉटवरती. चला. हाय बाई, डिहायड्रेशन झाले बाई, मजबूत डिहायड्रेशन झालं. आता पहिले जातो, काहीतरी कोल्ड्रिंक मिळतं, काहीतरी एनर्जी ड्रिंक घेतो, एनर्जी ड्रिंक. कारण की गरज आहे आता खरंच. आज आपल्या केतन भावाने मस्त व्हिडिओग्राफी केलेली आहे. आज आम्ही मुद्दाम कॅमेराच आणला, म्हटलं ना आज कॅमेरामध्ये फुटेज घेऊया मस्तपैकी, मजा आली. पण आपली झीन असं नादच वेगळा बाई. हो, हा बघा काय सुंदर स्पॉट आहे बाई एकदम. हा ब्रिज आहे ना बाई, इकडे प्री वेडिंग करतात बाई, प्री वेडिंग. अरे इकडे तिकडे बाबा, हे बघा नेचर बघा बाई. मित्रांनो आम्ही ना इकडे मागच्या वर्षी आलेलो, आमची मॅव्हरिक घेऊन आलेलो. मॅव्हरिक फुल पावसाळ होता एकदम मस्तपैकी, मजा आलेली एकदम. काय वातावरण होतं. आता इकडनं एक कुठला तरी एक लेफ्ट टर्न आहे छोटूसा, तो आम्हाला जरा बघावा लागेल. निसर्ग केवढा सुंदर आहे यार. समोर डोंगर बघा, तोच आपला मलंगड आहे. आणि त्याच्यावरती जेवढे वॉटरफॉल दिसत ना पावसाळ्यात, जाम वॉटरफॉल आहे तिकडे, जाम आहे जाम. आम्ही येणार आहे बरं, पावसाळ्यात पण येणार आहे. वाह काय डोंगर आहेत रे. बाबा इथून कुठून टाकतो रे. हा बरोबर हाच आहे. यस ब्रो, मला रोड माहिती आहे. पावसात हे सगळं पाणी भरलं असतं ना, छायला मजा येते रे पावसात. डेंजर बाई पावसात इकडे, सगळं पाण्याने भरलेलं होतं आम्ही लास्ट टाईम आलो तेव्हा. आता रोड मला लक्षात ठेवायला लागेल, नाहीतर पाण्यामध्ये झापकन खाली डायरेक्ट. बघूया आपली गाडी कितपत जाते. हा रे पावसात मला नाही वाटत मी जिनावशी घेऊन येईल इकडे, पावसात वांदे होतील. बाबा आम्ही इथून पण चढवलेली बाईक मागच्या वेळेस.
बाबा मेवरिकचे जाम आम्ही केलेले. इथे तर पूर्ण असं पाणी भरलेलं होतं पाणी. मित्रांनो इकडे एक समोरनं एक गाडी गेलेली आहे, त्याच्या रोड मार्किंग आहे, आम्ही ते फॉलो करतोय बस. बाकी आम्हाला काय, अरे बाबा काय लोकेशन आहे बे. बाप रे भाई, ते दिवस काय भारी दिवस होते रे. पाण्यामध्ये मजा आलेली ना. आणि आम्ही इथे लिटरली पडलो असतो चिखलामध्ये. एवढा इथे चिखल चाटतो, असा मजबूत आला चिखल चाटतो. मा कसम ब्रो. तो बघा तिकडे एक छोटंसं मंदिर आहे. माझा हात कुठे आहे भाई, हात, अरे बाबा हे इथं कुठेतरी मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे एकदम. मिनी स्वित्झर्लंड. यो ब्रो, मिनी स्वित्झर्लंड मस्त ऑफ रोडिंग केलेली आहे. आता एक स्पॉटला घेऊन जातो, तो थोडंसं मागे आहे. आम्ही थोडं पुढे इथं एक्सप्लोर करायला आलेलो, तर आता चला मागे फिरूया. भाऊ ना त्याआधी ना गरमीने ना लाल लाल झालोय म्हणून आम्ही. सांगतो लवकर चल भाई. आई ग खतरनाक लाल लाल झालोय. तुम्हाला स्वित्झर्लंडची मजा दाखवतोय बघा. ठीक आहे, स्वित्झर्लंड बघा, स्वित्झर्लंड आहे बघा. अजून पण रस्ता पुढे जातो, आपण अजून पण पुढे जाऊ शकतो, पण ते त्या साईडून बाहेर निघू वाटतं. आय थिंक काय समजत नाही कुठे जायचं काय. चला आपण आता निघूया, परत रिटर्न जाऊया. आई शपथ काय ऑफ रोडिंग आहे भाई. भाई डेंजर ऑफ रोडिंग आहे भाई. बघा लोकेशन बघा, आम्ही कुठल्या साईडला आहे बघा. घाटामध्ये पडलो ना डायरेक्ट खाली, डायरेक्ट स्वर्गात. आधीच आम्ही स्वर्गात आलेलो आहे. आईच्या गाव आहे भाई. घरामध्ये भावा अरे ही ॲडव्हेंचर बाईक नाही, जी900 बाईक आहे. भावानो खूप मजा येते भावानो, खूप ऑफ रोडिंग आहे, फुल भारी मजा वाटते यार. तुम्ही पण या, नक्कीच या, पण कचरा करू नका भावानो. कचरा करायला येऊ नका अजिबात. ते आमचा एक तुम्ही मिनी स्वित्झर्लंडचा आनंद घ्यायला या. आणि हा बघा रस्ता बघा भावानो. मित्रांनो आम्ही जाम पुढे आलो रे इकडे. ॲक्च्युअली आम्ही लास्ट टाइम एवढं पुढे नव्हतं आलो. इकडे बघा इथे पाणी बिणी येतं इकडे, इकडून फुल पाणी बिणी जाऊ नाही शकत इकडनं. हे सगळं पाण्याने भरून जातं आणि सगळं चिखल असं सगळं चिखल. बाईक आणली की बाईकचा कोथळा डायरेक्ट. हे पण आपल्या या बाईकवरती कॉन्फिडन्स आता वाढला की नाही. ऑफ रोडिंगचा वाढला भावानो या ऑफ रोडिंगचा कॉन्फिडन्सच नव्हता अजिबात. ऑफ रोडिंगचा अजिबात कॉन्फिडन्स नव्हता. आता जो वाढलेला कॉन्फिडन्स, आता कुठे पण घेऊन जाऊ शकतो. फक्त एवढंच की भीती वाटते की टायर बिर पंक्चर झाला ना. पण एक पंक्चर किट आम्ही ठेवलं आहे सोबत, तो मी आम्ही कॅरी करतो. हां बघा मित्रांनो, हाच तो स्पॉट आहे. आणि नाही आपण तिकडे थांबलेलो लास्ट टाईम. हां रे, तिथे जाऊया का मग? तिथे जाऊ चल. अरे ते जाम काचा विचा आहेत रे. शे काय काचा फोडले ते लोकांनी यार, नका करू रे असं. इकडचे गावचे लोक हेच बोलतात की म्हणजे इथे लोक बाहेरून येताना कचरा करतात आणि दारूचे बॉटल बिटल फोडून जातात. ते चुकीचं आहे यार, नका करू असं. एवढी चांगली जागा आहे, मस्त आहे माहिती आहे का. पावसात ती एवढी मजा येते ना भावानो इथे की सगळेजण आपली भिजायला येतात तिकडे. टेन्शन फ्री लाईफ जागा आहे. सगळं सुकटलंय रे. हे पण आपण इथं नव्हतं आलो, तर पण तिथे आलेलो. हां तिथे आलेलो. फुल ऑफ रोडिंग आहे, फुल ऑफ रोडिंग. आणि आमचा एक एक्सपिरियन्स पण झाला. जी900 घेऊन आम्ही ऑफ रोडिंग करू शकतो आता, कॉन्फिडंट आहे. आपला स्पॉटवर जाऊ. हे बघ आपण इथून आलेलो लास्ट टाइम, असं आलो नाही इथे थांब. हे पक्षी बघ, आई शपथ जबरदस्त पक्षी होता रे. हे चप्पलच कोणाचे तरी, काहीतरी प्रेम प्रकरण चालू आहे इकडे. आई साला सगळं सुकटलंय बे. अशी नदी होती तिकडे. हाँ अपन तिथे होतो, तिथे थांब. जाने का रे, जाने का, टेन्शन लेने का. तुझी चाल तुरु तुरु तुझी ये. हा हा स्पॉट होता, आता आठवलं. मित्रांनो फायनली मी आलो इकडे आणि हा बघा तो स्पॉट. आई शपथ सगळा सुकाटला आहे, पण पावसामध्ये तुम्हाला सांगतो हा पाणी असा फुल वाहत असतो इकडनं, फुल एकदम मस्तपैकी मजा येते. आम्ही ते खाली पण उतरलेलो लास्ट टाईम, मजा आलेली. हे बघा हे असे पर्यटक लोक येतात, दारूच्या बाटल्या पितात, इथं फोडून जातात. तर हे चुकीचं आहे यार, असं करू नका. हे बघा काय मस्त सुंदर आहे यार.
आणि हा जो इकडे एक छोटासा खोलगट आहे ना, तिकडे जातात बाई. तिकडे असा पाण्याचा फ्लो जास्त असतो, पण इथं पोरं वाहून पण जातात. ते थोडं अवॉइड करायचं. इकडे थोडंसं एन्जॉय करायचं, एवढंच. मस्त जागा आहे. आई आपली Z900 काय सुंदर दिसते यार. या फॉगलाईटमुळे ती अजून अशी बल्की दिसते, पण आता ती काढायला लागला तर काय करणार. किती सुंदर आहे यार निसर्ग. कोण नाही इकडे. हम तुम आवारा हूँ. स्वित्झर्लंड. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू मलंगड. ॲक्च्युली इंट्रो झालेला पहिलेच, पण आम्ही आता काय केलं माहिती आहे का, आम्ही आता नवीन पॉकेट 3 कॅमेरा लावलेला आहे. आणि याची क्वालिटी सांगा कशी आहे. बघा क्वालिटी बघा, म्हणजे फुल DSLR लेवलची क्वालिटी आहे. आणि 2 माईक आहेत. केतन काहीतरी बोल. 1 2 3 दोस्तो. केतनकडे पण माईक आहे, म्हणजे 2 माईक आम्ही लावलेले आहेत. आणि मजा त्या लोकेशन आहे बघा, लोकेशन बघा बाई. लोकेशन बघ भाई, स्वित्झर्लंड दाखव भाई. आई शपथ रे, खतरनाक. स्वित्झर्लंड. आणि एक मिनिट बोल बोल बोल, आ जाओ. हा स्वित्झर्लंड येत्या काही 15 दिवसात बदलणार आहे. तो म्हणजे पूर्ण ग्रीनरी स्वित्झर्लंड होणार आहे. आणि पाऊस पडला, फुल मजा असते. पाऊस पडला ना, हे सगळं हिरवळ होणार आहे. आणि इकडे का ना पूर्ण एक हे नदी आहे, नदी म्हणजे वॉटरफॉलचं तो पाणी ना, तो पूर्ण असं वाहत जातो. आणि इकडे पोरं जे आंघोळ करायला येतात ना, आई शपथ. मी पण आंघोळ केलेली. मी पण आंघोळ करतोय. आम्ही मागच्या वर्षी इकडे आलेलो बाई, काय क्रेझी मजा आली बाई. आमची मॅव्हरिक बाईक होती तेव्हा, आम्ही इथेच लावलेली या स्पॉटवरती लावलेली. आणि जे काय फोटोग्राफी आणि काय केलेलं सिनेमॅटिक मला असतील ना, तर करत मी या व्हिडिओमध्ये लावीन. मी तर आंघोळ बिंघोळ फुल मजा केलेली भावानो. आणि ॲक्च्युली इथे मी दरवर्षी येतो. खूप छोटी स्टोरी आहे, मला एका मित्राने दाखवलेलं स्टोरी आहे. तर मी तिथपासून दरवर्षी मी एकदा तरी येतो इथे. खूप भारी आहे जागा, तर खूप मस्त आहे. बता किसका था. नाही उतना नाही सच बता. नाही यार, इतना नाही सच बता ना यार. बड़ा हरामी हो बेटा. हे बघा मित्रांनो, इकडं पूर्ण हा पाणीचा फ्लो असा येतो इकडनं आणि असा इकडे वाद जातो. आणि हा जो स्पॉट आहे ना, हा इकडे एवढा फोर्स क्रिएट करतो ना, इकडे सगळ्या उड्या मारतात डायरेक्ट. आणि पुढे डायरेक्ट वाद जातात, डायरेक्ट अलिबागला, डायरेक्ट दुबई. आता मी हा जो ND फिल्टर होता ना, हा मी काढलेला आहे. आणि आता ही क्वालिटी कशी वाटते तुम्ही सांगा. म्हणजे मी मेंटेन ठेवतो, कारण की मला थोडंसं डार्क वाटत होतं. आता ND फिल्टर लावून हा वाला चांगला आहे ॲक्च्युली. हा ठेवून देतो, हा ते गरज नाही. आणि याच्या वाईड अँगल पण येतो, वाईड अँगल लावून बघतो. तर हा मी एक छोटासा वाईड अँगल आहे, हा याच्यासोबतच भेटतो. आम्ही फक्त लावतो इकडे. आणि हा लावला आता फुल आता थोडा वाईड आहे, वाढलाय म्हणजे थोडासा वाढलाय, जास्त नाही पण वाईड आहे. आणि लोकेशन बघा बाई, साधा काम नाही बाई, काय लोकेशन आहे, मस्त लोकेशन आहे. फक्त भावानं हे जे काही केलंय ना यार, हे खूप चुकीचं आहे. एवढी चांगली जागा जर का इकडे येता तुम्हाला लोकेशन माहिती ना, प्लीज कचरा करू नका, दारूची बॉटल तोडू बिडू नका. जे तुम्ही घेऊन येता परत कचरा घेऊन जा सोबत. आणि प्लीज यार स्वच्छता ठेवा यार. म्हणजे एवढी मस्त जागा आहे भाई. आमच्याकडे इथे गावचे मित्र पण आहेत, ते पण बोलतात की लोक इथे येतात बाई, कुठून कुठून येतात आणि खूप कचरा करून जातात. आणि असंच आहे इथे. ऍक्च्युली त्या लोकांना खूप प्रॉब्लेम होतो, कारण की हे सगळं बिचारे तेच इथे राहतात, त्यांनाच प्रॉब्लेम होतो. कारण की कसं आहे इथे, म्हणजे महिला मंडळ येते, इथे कपडे धुणं वगैरे येतात, इकडे भरपूर बऱ्याच चालले येतात, तर काचा विचा लागतात पायाला, तर दुखापत होऊ शकते कोणालाही. आणि चप्पल घेऊन डायरेक्ट जाऊ शकत नाही, कारण की फोर्स पाण्याचा खूप असतो, पाय स्लिप वगैरे होतात, म्हणून थोडंसं काढून जातात. अवॉइड करा, कारण की खूप जागोजागी सगळीकडे काच आहे, तर ते थोडं अवॉइड करा. आणि इकडचं नेचर जपा, बाकी मस्त आहे. एवढी जागा भारी आहे, खूप आहे. टेन्शन फ्री जागा आहे. तुम्ही येऊन एन्जॉय करू शकता, खूप मजा करू शकता. थोडे अजून फक्त 15 दिवस आहेत, 15 दिवस थांबा, 15-20 दिवस. एक महिना पकडचा नाही, पाऊस पडायला लागला पूर्ण हिरवळ आणि येऊ शकता, मजा करू शकता. खूप चांगली जागा आहे. आणि इकडची पब्लिक पण खूप चांगली आहे, सपोर्टिव्ह पब्लिक आहे. तर तुम्ही या आणि ब्लॉग बनवा मित्रांनो, भरपूरून ब्लॉग बनवा. आणि सगळ्यात मेन Z900 चालवतो इकडे, थोडासा ऑपरेटिंग करतो, मजा येईल. आणि सगळ्यात मेन इथे आपलं मलनगड पण आहे, तिकडे जाता आलं तर जाऊन या, इकडे वरती. हा, देवाचं दर्शन घेऊन या. आणि दर्गा पण आहे, दर्ग्यावर वेगळी झिपलाईन वगैरे चालू केले. आता मी इन्फॉर्मेशन काढली आणि मग सांगेल तुम्हाला. हा, तिथे हॉटेल वगैरे पण आहे वरती, पण खूप चीप आहे रे, महाग आहे. मला याने मोबाईल दिला आणि बोलला 5X वरती माझे रील फॉर्मॅट शॉर्ट घे. ह्याला मी काय बोललोय, पॉकेट 3 लाव. भाईने काय जुगाड केलाय बघा, रापचिकवाला जुगाड केलाय भाऊ. हे बघा, हे बघा चोमूला कुठे लटकवलाय. चोमू. ठीक आहे, चला सुरू करू. मस्त ऑफ रोडिंग पॅच मारून. तर मित्रांनो,
आता सगळं सुकाटलं आहे ॲक्च्युली, सगळं सुकाटलं आहे. आता जेव्हा पाणी भरेल ना, वाहतं पाणी जेव्हा येईल ना, तेव्हा अजून मजा येणार आहे. पण एक मजा आहे मित्रांनो, काय माहिती आहे का, खूप अशी इच्छा आहे की चटई टाकून झोपावं इथे. एवढी मस्त थंड हवा येते ना, झोप काय मस्त लागेल भावांनो. झोपायचं का? ते एक आहे, पण टॅनिंग होणार. हा ते एक आहे. सनस्क्रीन आता आधीच लाल झालेलं आहे आणि मी काळा झालेलो आहे. भावांनो हे सगळं लाल लाल झालंय. लोकांना वाटेल भाई काय झालं याला. व्लॉग मध्ये कळेल आता. तर आम्हा ब्लॉग थोडासा इथेच ठेवूया. आमची कावासाठी तुम्हाला जर का या लोकेशनचा लिंक किंवा जी मॅप लोकेशन पाहिजे असेल तर काय करायला लागेल? तुम्हाला आम्हाला कमेंट करावं लागेल त्यासाठी, आणि त्याच्या आधी सबस्क्राईब करावं लागेल. तुम्ही जर का सबस्क्राईब नसेल केला तर आम्हाला कळून देणार, आणि आम्हाला कळलं तर आम्ही तुमच्या कमेंटला रिप्लाय नाही करणार. बात तर सही आहे. नाही असं काय नाही. भावांनो, कमेंट करा तुम्ही तुम्हाला comment कंटेंट करा. आवडला कमेंट करा. तुम्हाला आम्ही लोकेशनची लिंक देतो, इकडे या. पण आता नका येऊ, आता ऊन खूप आहे. उगाच ते पाऊस बिऊस येणार, पाऊस येऊ द्या. मग या, हिवाळा मग होत्या. तुम्ही चिल करा. मला वाटतं अजून 20-25 दिवसानंतर या इकडे, तेव्हा धबधब्याचं पाणी विणी सगळं भरून तुम्हाला खूप ग्रीनरी बघायला भेटेल ग्रीनरी वगैरे सगळं बघायला मिळेल. आणि थोडीशी ऑफ रोडिंग पण आहे. आणि जो please बाईक कचरा प्लीज करू हो नका. ना, काहीतरी कचरा. पिशवी घेऊन या. तुम्ही जे काय खायला बियला काय, पण हा प्यायला बियायला काहीतरी घेऊन या. हायड्रेटेड राहा. इकडे पाणीची बॉटल कॅरी करा. इकडे काय नाही आजूबाजूला, लांब आहे तिकडे, मेन रोडवरती आहे. तर खायला प्यायला घेऊन या सोबत. खावा पिवा एन्जॉय करा, आणि कचरा आपल्यासोबत परत घेऊन जा, डस्टबिनमध्ये टाका. इथे अजिबात कचरा करू नका. आणि भावांनो जो बाईक घेऊन येईल ना त्यासाठी खूप मजा आहे. ऑफ रोडिंग होते, चिखलात ॲडव्हेंचर बाईक आहे, ॲडव्हेंचर बाईक. ऍडव्हेंचर पण घेऊन या तुम्ही, नॉर्मल कोणती पण घेऊन या भावांनो, पण या घेऊन फुल चिखलात माकामाकी आणि फुल मजाच मजा भावांनो. आणि एक आहे की इथे ना एक स्टॉल लागतो गाडी पार्किंग साठी. पुढे आहे, तिकडे आहे. कारण की दाखवलेलं. मी जेव्हा एकदा ब्लॉग बनवलेला तेव्हा त्याच्यामध्ये होता स्टॉल लागतो इथे. तुम्ही गाडी पार्किंग करू 5 रुपये का 20 रुपये घेतात ते लोक, आणि तिथे तुम्हाला नॉर्मल कुरकुरे यायला लागेल इकडे. हा कुरकुरे जे काय आहे ते तुम्ही चांगली गाडी सेफ राहू शकते. पण तुम्ही गाडी घेऊनच या. जी मजा तुम्ही गाडी घेऊन कराल ना भावांनो, बाईक घेऊन या इकडे. ती तुम्ही आता अशी four wheeler मजा बाहेर नाही लावू करू शकतो. शकत भावांनो. हा 4 व्हीलरनी पण येऊ शकतो, बाहेर लावायला लागेल. बाहेर लावायला बाईक इथे लागेल. आतमध्ये तुम्हाला येते, खूप म्हणजे आतमध्ये चालत यावं लागेल. 15-20 मिनिटं चालत यावं लागेल. नाही एवढं नाही रे, 10 मिनिटं, पण भैया 10-15 मिनिटं ठीक आहे. 10-15 पकडून चाला. 20 मिनिटं तर पकडून चाला, कारण की तुम्ही ग्रुपने येणार तर मजा मस्ती करत येणार. या हा spot आहे. फुल मजा येंगे ठीक आहे. चला बाय बाय. हा व्लॉग आम्ही इथेच एंड करतो, आणि आणि- निसर्ग परत एकदा बघून घ्या आमच्या मागोमाग. माझा असा विचार चाललाय भावांनो की आपल्या इथे निसर्गामध्ये जरा थोडे 2-3 गाडीचे फोटो घेतले पाहिजे, आणि ते करून बघू. आपण आता लाईट थोडी जास्त वाढलेली आहे, चला बाय पण बाय मजा येईल. बाय बाय.